आज मी गेलो होतो जवळच असणाऱ्या सोमेश्वर गावात. इथला निसर्ग खूप कमालीचा आहे. या गावातून वाहणारी ही काजली नदी कसली भारी आहे ना. बघूनच मन एकदम शांत होऊन जातं. म्हणून म्हटलं मी पण जरा इथे शांत बसतो. नदीच्या किनाऱ्यावर थोडा वेळ घालवल्यावर मी या गावात असणारं पुरातन मंदिर पाहण्यासाठी गेलो. मंदिराचं बांधकाम हे 90% लाकडामध्ये आणि 10% फक्त चिऱ्यामध्ये केलेलं आहे. मंदिराचं बहुतांश बांधकाम हे लाकडामध्ये असून त्याच्यावर सुंदर अशी कोरीव नक्षी केलेली आपल्याला बघायला मिळतात. त्या कोरीव नक्षीवर अनेक कथा आहेत, ज्या अनेक अजून रहस्यमय आहेत, ज्याचा उलगडा आपल्याला अजूनही झालेला नाही. आणि 350 वर्षापासून जसं मंदिर आहे तसं मंदिर हे इथे उभं आहे. मंदिराला अजून ते कुठेही लाकूड लागलेलं नाही, सगळं लाकूड अजून सुस्थितीत आहे. त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त कसं टिकवता येईल यासाठी आपण प्रयत्न करतोय. तिथे गेल्यानंतर समजलं की हे मंदिर खूपच पुरातन आहे. कारण हे मंदिर 80 ते 90% तरी लाकडाचंच आहे. हे मंदिर आजही आणि इथून पुढे पण जसं आहे ना तसंच जपण्याचा प्रयत्न केला जातो. हे ऐकून जरा चांगलं वाटलं. कारण कोणीतरी आहे, आपली संस्कृती, आपला निसर्ग जे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलंय ते जपण्याचा प्रयत्न करतंय. या सुंदर निसर्गात असणाऱ्या सोमेश्वर गावची आजची माझी सफर होती. मी केलेली ही संपूर्ण सफर तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओ चॅनलवरती आहेच.